स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर नुकतीच स्वामी जयंती पार पडली आहे। तर स्वामींच्या अलौकिक आणि अद्भुत अशा जन्माविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर द्वापार युगानंतर भगवान श्रीकृष्णाने आपले अवतार कार्य संपवण्याचे ठरवले आणि कुरुक्षेत्रावर त्यांनी आपला अवतार संपविला आणि त्यानंतर काही दिवसांनी त्याच ठिकाणी धरणी माता दुभंगून एक 8 वर्षाची बालक मूर्ती तयार झाली आणि तीच मूर्ती दत्तात्रयाचे विविध अवतार घेऊन आजही कार्यरत आहे आणि हेच आपले स्वामी समर्थ महाराज आहे। या विश्वामध्ये सगळ्या मानवजातीचा उद्धार करण्यासाठी त्यांनी देशभर पायपीट केली। सुरुवातीला ते दक्षिण भारतातील पिठापूर इथे आले। तिथे त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने आपले अवतार कार्य केले। त्यानंतर ते महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आले। तिथे ते नृसिंह सरस्वती या रूपात राहिले। मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी 50 वर्ष भारत भ्रमण केले आणि सोलापूरवरून ते अक्कलकोटला आले आणि तिथे त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केले। त्यांनी कुणाला विठ्ठलाच्या रूपात, कुणाला विष्णूच्या रूपात, तर कुणाला भगवतीच्या रूपात दर्शन दिले आणि आपल्या भक्तांना दुःखातून कष्टातून बाहेर काढले। दुःखी पीडित लोकांचा त्यांनी उद्धार केला। कपटी स्वार्थी लोकांना त्यांनी धडासुद्धा शिकवला। अशा या परब्रह्माने समाधी घेऊन आपला अवतार समाप्त करण्याचे नाटक केले, पण त्यानंतर कुणाला त्यांनी 8 दिवसात, कुणाला 15 दिवसात दर्शन दिले आणि आपण बोलत आहोत तसे ते आपल्या भक्तांशी बोलत राहिले। असे हे विश्वव्यापक असणारे स्वामी आजही आपल्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्यांची प्रचिती खऱ्या स्वामी भक्ताला नक्कीच येते। तर आजपासून आपणही स्वामींचे सेवेकरी बनून खरी स्वामी सेवा आणि देशसेवा करण्याचा निर्धार करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।